चिंता आपण मिटवायला लागते, आपोआप मिटत नाही पाटील. म्हणजे वेळ आल्यावर सांगतो तुम्हाला. चला. अहो कुठे गेला तुम्ही? मला खूप आठवण येते तुमची. अहो आमच्या धन्याला कुठं बघितलं का कुणी? कुठे आहे तुम्ही? जेवल्यात का उपास आहेत कुणास? पाटील ओळखीच वाढते हो. कोणतं असेल ते काय करायचं आपल्याला. चला चला की बघू राव. बस चला चला बघू. अहो धनी कुठं आहे तुम्ही? ओ बाई कोण आहे तुम्ही? ओ बाई काय हरवले का तुमचं? बहिणी तुम्ही काय होई अवस्था? अहो पाटील आमच्या धन्याला कुठं बघितलं का हो तुम्ही? बघा पाटील मी म्हटलं नव्हतं काय कोणतरी ओळखीचं असेल म्हणून. हो वहिनी तुम्ही असं त्रास करून घेऊ नका. मी काढते घेऊ अण्णाला ओळखून. तुम्ही काय काळजी करू नका. अहो किती हुडकायचं यांना. बहिणी तुम्ही असं रानावानात फिरू नका. आम्ही आहे की त्याला. आम्ही ओळखून काढतो अण्णाला. हे बघा वहिनी अण्णाला हुडकायला आम्ही माणसं पाठवतो आणि त्या भाऊरावचा पण बंदोबस्त करतो. पहिला तुम्ही घरला जावा बघू. सरपंच माझी तर आता आशा सुटायला लागल्या बघा. पाटील त्यांना शोधून काढा हो कुठून तरी. मला खूप त्यांची आठवण यायला लागल्या. वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही उठा बरं जावा घरला. उठा उठा. जावा जा. काय खरं नाही. पाटील तुमची भाची मात्र फार हुशार आहे. हा ठीक आहे आलीच बघा. हा होईच की. अगं वेदू तिकडं काय मामा शोधायचं तुम्हाला? शोधायला काय मी काय हरवले काय? अहो मामीने निरोप सांगितला होता. मामीची निरोप ते आणि काय? होम मिनिस्टरचा निरोप आलाय म्हटल्यावर आता जायलाच पाहिजे पाटील. हो मामा चला. गावात आपण कितीतरी सत्ताधीश असलो तर घरात आपली सत्ता चालत नाही. गावची पाटीलकी तुमच्या हातात आहे पण घरातली पाटीलकी मामीच्या हातात आहे म्हटलं. ते मात्र खरं आहे. घरच्या राजकारणात तुझी मामी मात्र कायम सत्ताधीश आहे. ते मात्र काय चालत नाही पाटील. तुम्ही बाहेर सरपंच असा पाटील असा नाहीतर आमदार असा घरची सत्ता मात्र आपल्या हातात येत नाही. हा घरचं राजकारण चालवणं किंवा पुरुषांचं काम नाही बरं का. कारण ते जबाबदारीचं आणि बुद्धिमत्तेचं काम असतं. ते तुम्हाला नाही जमणार. मामीकडून बरीच ट्रेनिंग घेतलेली दिसते का तू? तशी तुमची भाची काही कमी नाही म्हटलं. शी इज सो टॅलेंटेड गर्ल. तुमची भाची काय तुम्हाला बोलायला ऐकणार नाही. तुम्ही आता घराकडे जावाच. हो चल वेदू तुम्ही बायका काय आपलंच खरं करणार. बरं मामा मामीचा निरोप तरी ऐका. बरं सांग काय निरोप आहे? मामीचे बंधुराज येणार आहेत आज. जेवणाचा स्पेशल बेत करायचा आहे. मग पुढे येताना बाजारातून अर्धा किलो श्रीखंड, 1 किलो बटाटे आणि 1 जोडी कोथिंबीर आणायला सांगितली आहे. आणि हो मामा त्या सगळ्या वस्तू अगदी वेळेत पोहोचल्या पाहिजेत असं बजावून सांगितलंय मामीने. सरपंच चलतो आता. इथं माझी काय धडकत नाही. बरं येऊ काय? ठीक आहे ठीक आहे. चला.
तो टांगमारे आपल्याला अडचणीत आणायला लागलाय असं वाटायला लागले. मग काय करूया? पाटील त्यो टांग मारे का फांग मारे कोण त्यो जर लईच अडचण करत असेल तर त्याची जागा रिकाम करूया पाटील. पहिल्यांदा डोक्याची गोष्ट बोललास. गरज पडली ते करून टाका. मामा जागा रिकामी करायची म्हणजे काय? हळू चला, त्या टांग मारायचं काम तेवढं फत्ते करून टाकू. चलतो का? चर्चा तुमची झाली. हा येतो बाबा, येतो. जा. घ्या दौलत घ्या, पाहिजे तेवढी घ्या. आज मी लय खुश आहे. होय भाऊ, आजचा दिवस खुशीचाच आहे, पार्टी करण्यासारखा. हो, कसली खुशी आहे, मला पण कळून दे की. अरे छोट्या, माजी सरपंच हिम्मतराव आणि त्यांचे मित्र सदा टांगमारे दोघं बी आपल्या पार्टीत आल्यात, म्हणून ही पार्टी. अरे वा 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 वा. हो, अजून एक पार्टी झाली पाहिजे, काही एका पार्टीवर भागत नाही. देणार देणार, आणि केक पार्टी देणार. राम राम भाऊराव. राम राम टांगमारे, राम राम. या बसा. हो, तुमच्यामुळेच तर आपल्या पार्टीला जोगदान मिळाले टांगमारे. काही काळजी करू नको. मग काय हरकत नाही, पण ह्या पार्टीमध्ये आमचा बी जरा गलास भरला असता तर गृहप्रवेश झाला असता. कसं? हो, हे काय विचारणं झालं? हे घ्या, ग्लास भरलाच. बर टांगमारे, आपले सरपंच कुठे गेल्यात? हिम्मतराव सरकार गेल्या तालुक्याला, ते उद्या सकाळी येणार आहेत. उद्या सकाळी? हा. आज रात्री का नाही? अहो दौलतराव, गजराबाईच्या वाड्यावर रात्र उजडल्याशिवाय सरकारांचा तालुका दौरा पूर्ण होईल का? त्यामुळं
आजची रात्र गजराबाईच्या वाड्यावर आणि उद्याची सकाळ आपल्या मौजे झकासपूर गावात. हो तसं काही नाही. आपले माजी सरपंच हिम्मतराव यासनी जेलमध्ये जराशी मदत केली एवढंच. हो टांगमारे दादा, एवढंच नाही, आपले माजी सरपंच हिम्मतराव आपल्या पार्टीत आले काही थोडी गोष्ट नव्हं, भरपूर आहे. चला आता निघतो मी. हा आता सरकार आल्यानंतर उद्या भेटू. हा असं होते बघा जरा काय जादा झाली. शिस्तीत सावकाश. टांगमारे दादा, शिस्तीत जावा. येतो. हा चला. टांगमारे चप्पल भाऊ, पुढच्या इलेक्शनला आपले शेट बसणारच. विषयच नाही दौलत, आपली सीट बसणार म्हणजे बसणारच. चला हो, मी येतो, ड्युटी जायचं आहे. अरे हा हा, तू बँकेतला आलास नाही सर्व्हिसला? निघतो. बरं भाऊ, निघतो मी पण. चला चला. हा